आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। नोकरीस लावण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणारा गुंडाविरोधी पथकाच्या जाळ्यात 90 उमेदवारांना नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशा गुन्हेगारास नाशिक शहर पोलीस यंत्रणेच्या गुंडाविरोधी पथकानं श्रीवर्धन जिल्हा रायगड येथून जेरबंद करून अटक केली असून फिर्यादी कुणाल गुलाबराव भदाणे यांची आरोपी कविता प्रशांत भदाणे, वैभव विजय पोळ यांनी संगनमत करून शिवांजली सोल्युशन्स अशोक स्तंभ नाशिक येथील कार्यालयात फिर्यादी यांच्या ओळखीचे साक्री तालुक्यातील एकूण 90 उमेदवारांना धुळे जिल्ह्यातील आरोग्य खात्यासंदर्भातील सफाई कामगार, शिपाई, चालक, सुपरवायझर, लॅब टेक्निशियन, नर्सिंग या जागेवर कंत्राटी पद्धतीनं नोकरीस भरती करून देण्याचे आमिष दाखवून 90 उमेदवारांकडून एकूण 1,40,00,00,000 रुपये घेऊन उमेदवारांना कुठल्याही कंत्राटी नोकरीत भरती केले नाही। उमेदवारांची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाला असून त्या दिवसापासून फरार असल्यानं पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेश दिले होते। त्या अनुषंगानं सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी वैभव पोळ हा सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे पळून गेला आहे। सदरची माहिती गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव असे दिनांक 7 जून 2025 तात्काळ श्रीवर्धन येथे रवाना झाले। तेथे पोलीस पथकानं मानवी आणि तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी वैभव पोळ हा श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या हॉटेल परिसरात असल्याची माहिती काढली। त्यावरून सदर परिसरातील रिसॉर्ट, होमस्टे, हॉटेल येथे रात्रभर तपासणी करून आरोपी वैभव विजय पोळ वय वर्ष 49 यास नवमी रिसॉर्ट, भैरवनाथ पाखाडी रोड, श्रीवर्धन रायगड येथून दिनांक 8 जूनला मध्यरात्रीच्या वेळी शिताफीनं ताब्यात घेतलं। त्यावेळी त्याच्या ताब्यातील 4 चाकी इनोवाला किस्टा वाहन आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 22,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून सरकारवाडा पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। संजय हिरे, 29/5/2025 रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भदाणे यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की त्यांची व एकूण 90 उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाणे व वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे 90 उमेदवारांकडून जवळजवळ 1,40,00,000 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय CP सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवावा। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजय पोळ हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती तात्काळ आम्ही माननीय DCP क्राईम श्री बच्चाव सर, माननीय झोन 1 श्री किरणकुमार चव्हाण सर व माननीय श्री ECP क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले। दिनांक 8/7/2025 रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्या
रिसॉर्टच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती. त्यानुसार रात्रभर तेथील रिसॉर्ट, हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठेही मिळून आला नाही. परंतु आरोपी हा इनोव्हा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोव्हा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोव्हा क्रिस्टा गाडी मिळून आली. त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपी नामे वैभव विजय पोळ, वय 49 वर्ष, राहणार अलिबाग, रायगड हा मिळून आला. त्याच्याकडून एक मोबाईल, विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोव्हा क्रिस्टा असा एकूण 22,20,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले.